नमस्कार मित्रांनो. यापूर्वी आपण इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक मेथडमध्ये वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स पाहिलेल्या आहेत. आज सुद्धा आपण लॉस ऑफ स्टॉकच्या इन्शुरन्स क्लेमच्या कॅल्क्युलेशनमध्ये जर आपल्याला काही गुड्स स्लो मुव्हिंग किंवा स्पॉइल गुड्स दिलेले असतील, याचाच अर्थ काय की ज्या गुड्सचा आपण इन्शुरन्स घेतलेला नाही अशा प्रकारचे जर काही गुड्स आपल्या गोडाऊनमध्ये प्रिमायसेसमध्ये असतील तर त्या ठिकाणी त्याही गुड्सचं नुकसान होतं, परंतु त्यांचा आपल्याला इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. मग अशा प्रकारचा जो काही इन्शुअर्ड गुड्स व्यतिरिक्त जे गुड्स आपल्या प्रिमायसेसमध्ये आहे, तर अशा वेळी कशा पद्धतीने इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा हे आज आपण इथं बघणार आहोत. एवढंच नाही तर हा जो काही अनइन्शुअर्ड गुड्स आहे किंवा ज्याला या ठिकाणी स्पॉइल गुड्स असं म्हटलेलं आहे किंवा स्लो मुव्हिंग गुड्स असं म्हटलेलं आहे, तर त्याच्या काही ॲडजस्टमेंट्स जर दिलेल्या असतील तर त्याही कशा कन्सिडर करायच्यात, तर ते समजून घेण्यासाठी या बोर्डवरती आपण हा प्रथम प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर एकदा तो प्रॉब्लेम आपण बघूया काय आहे. इथं बघा त्यांनी असं म्हटलंय, ए फायर ऑकर्ड इन द गोडाऊन ऑफ ए लिमिटेड ऑन 31 मार्च 2013. या डेटला ए लिमिटेडच्या गोडाऊनला आग लागते, डिस्ट्रॉइंग द मेजर पोर्शन ऑफ द स्टॉक. आणि पुढे ते म्हणताय, द फॉलोविंग पर्टिक्युलर्स वेअर हाऊ एव्हर अवेलेबल. असं जरी असलं तरी आपल्याकडे मात्र काही गोष्टी अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ 1/1/2012चा स्टॉक आहे, 31 डिसेंबर 2012चा स्टॉक आहे, 12 मधला स्टॉक दिलेला आहे, सॉरी 2012 मधला सेल्स दिलेला आहे. त्यानंतर सेल्स फ्रॉम 1/1/13 टू 31 मार्च 2013चा सेल्स आहे, 2012चा परचेसेस आहे आणि 1/1/2013 टू 31 मार्च 2013चा परचेसेस दिलेला आहे. आता या व्यतिरिक्त इथे महत्वाच्या काही गोष्टी आपल्याला त्यांनी दिलेल्या. उदाहरणार्थ इथं बघा काय म्हटलेलं आहे, इन्क्लुडेड इन स्टॉक ऑन 31 मार्च 2011 वेअर सम स्पॉइल्ड गुड्स. 31 डिसेंबर 2011 या डेटला आपल्याकडे काही खराब मालाचा स्टॉक होता, विच ओरिजिनली कॉस्ट ₹4,000, ज्याची मूळ किंमत 4,000 रुपये होती, बट वेअर व्हॅल्यूड ॲट ₹2,800. परंतु या डेटला म्हणजे 31 डिसेंबर 2011ला त्याचं व्हॅल्युएशन आपण 2,800 इतकं गृहीत धरलेलं आहे. नंतर पुढे काय झालंय, हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड फॉर ₹1,000 इन द इयर 2012. 2012 मध्ये त्यातला निम्मा माल तुम्ही 1,000 एवढ्या किमतीला विकलेला आहे. आणि पुढे म्हटलंय, अँड द रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹1,200 ऑन 31 डिसेंबर 12. 31 डिसेंबर 12ला जो काही शिल्लक राहिलेला स्पॉइल गुड्स आहे त्याचं व्हॅल्युएशन आपण 1,200 एवढं गृहीत धरलेलं आहे. पुढे परत ते म्हणतात, हाफ ऑफ दिस वॉज सोल्ड फॉर ₹500 इन मार्च 2013. मार्च 2013 मध्ये जो काही शिल्लक स्पॉइल गुड्स शिल्लक होता तो ₹500 तुम्ही सोल्ड केलाय. पुढे म्हणताय, द अनसोल्ड पोर्शन वॉज कन्सिडर्ड टू बी वर्थ 80% ऑफ इट्स ओरिजिनल कॉस्ट. आणि मग जो काही आपल्याला ऍट द डेट ऑफ फायर म्हणजे 31 मार्च 2013ला जो काही माल शिल्लक राहिला स्पॉइल गुड्स, तर त्याचं व्हॅल्युएशन आपण 80% एवढं घेतलेलं आहे. मग एवढा एक अपवाद वगळता आपला जीपी रेट मात्र युनिफॉर्म आहे. त्यांनी आपल्याला या ठिकाणी द सम इन्शुअर्ड वॉज ₹30,000. देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. द स्टॉक सॅल्वेज वर्थ ₹2,400. आणि शेवटी म्हटलंय, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम. तर या पद्धतीने हा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला दिसतोय. मग आता आपण तो सोडवूयात. नेहमीच्याच पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आपण ज्या काही इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करताना स्टेप्स बघितलेल्या होत्या तर त्यानुसारच आपण हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. मग काय होत्या त्या स्टेप्स, तर त्याची पहिली स्टेप काय होती की डेट ऑफ फायर म्हणजे 31 मार्च 2013
या डेटच्या अगोदर जे काही तुमचं संपलेलं फायनान्शियल इयर असेल त्या संपलेल्या फायनान्शियल इयरचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. तर ते ट्रेडिंग अकाउंट आपण इथं घेणार आहोत. मग इथे मी टायटल देतो पहिल्या स्टेपचं. समजा याला मी स्टेप नंबर 1 असं जर म्हटलं तर टायटल काय आलं? ए लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड आणि आपलं आता बघा 31 डिसेंबर 2013च्या अगोदर फायनान्शियल इयर कितीला संपलेलं असणार तर डेट दिसतंय बघा इथं 1/1/2012 दिलेली आहे आणि 31 डिसेंबर 2012चा स्टॉक दिलेला आहे. म्हणजेच 2012चा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे तर त्याच डेटला आपलं ट्रेडिंग अकाउंट संपलेलं असणार. म्हणून फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2012 तर या तारखेचा आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतोय. आता फक्त एक थोडासा बदल पूर्वीच्या मेथडमध्ये आणि इथे होणार आहे. पूर्वीचं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करताना 2 अमाऊंटचे कॉलम ड्रॉ करत नव्हतो. इथे मात्र तुम्हाला मी 2 अमाऊंटचे कॉलम ड्रॉ केलेले दिसतात. कशासाठी? तर त्याचं कारण असं आहे की जो आपला नॉर्मल स्टॉक आहे की ज्या स्टॉकचा आपण इन्शुरन्स घेतलेला आहे तर त्याला आपण थोडा वेळ नॉर्मल स्टॉक असं म्हणूया. आणि जे स्पॉइल गुड्स आहेत जो खराब माल आहे ज्याचा आपल्याकडे विमा नाहीये तर तो गुड्स ज्याला आपण ॲबनॉर्मल स्टॉक असं म्हणूया. तर या दोघांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं दाखवायचं आहे. म्हणून ते दोघंही आपण स्वतंत्र करण्यासाठी बोथ साईड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला 2-2 अमाऊंटचे कॉलम आपण घेतलेले आहेत. मग चला आता इथे आपण ते ड्रॉ करूया. डेबिटला इथे मी म्हणतोय पर्टिक्युलर्स. हा जो पहिला अमाऊंटचा कॉलम आहे याला मी म्हणतो नॉर्मल स्टॉक आणि जो दुसरा अमाऊंटचा कॉलम आहे त्याला मी नाव देतो ॲबनॉर्मल स्टॉक. आणि हे जे काही टायटल आहे हेच टायटल आपण क्रेडिटला देऊया. पर्टिक्युलर्स नॉर्मल स्टॉक आणि ॲबनॉर्मल स्टॉक. या पद्धतीने प्रथम आपण पहिल्या स्टेप मधलं जे काही शेवटचं आग लागली त्याच्या अगोदर संपलेलं जे काही ट्रेडिंग अकाउंट होतं ते ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलं. त्या प्रत्येक कॉलमचे आपण टायटल दिलेत आणि आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. चला बरं प्रॉब्लेमकडे. इथं बघा द फॉलोइंग पर्टिक्युलर्स वेअर हाऊ एव्हर अवेलेबल. मग काय पर्टिक्युलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे? तर पहिली बघा स्टॉक ऑन 1/1/2012. 2012 च्या पहिल्या डेटला म्हणजे 1 जानेवारीला त्यांनी आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला दिसतोय. कारण आपण अकाउंट तयार करतोय 31 डिसेंबर 2012चं. म्हणजेच हा जो काही 1/1/2012चा 62,800 स्टॉक आहे हा कोणता असणार आहे? तर ओपनिंग स्टॉक असणार आहे. आणि ओपनिंग स्टॉक नेहमी कुठे घेत असतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ओपनिंग स्टॉक. परंतु मी नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल कोणत्याच कॉलम मध्ये रक्कम लिहित नाहीये. त्याचं कारण असं हा माझा टोटल स्टॉक दिलेला आहे 62,800. आता ह्या टोटल स्टॉक मध्ये काही वेगळं इन्क्लूड आहे का हे आपल्याला इथे हा परचेसेस फ्रॉम नंतरचा जो पॅरेग्राफ आपल्याला दिसतो त्याच्याकडे जावं लागेल. बघा तिथं काय म्हटलेलं आहे? इन्क्लुडेड इन द स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2011 वेअर सम स्पॉइल्ड गुड्स. म्हणजे 31 डिसेंबर 2011 या तारखेचा जो स्टॉक होता त्या स्टॉक मध्ये स्पॉइल्ड गुड्स इन्क्लूड आहे. आता 1/1/2012 म्हणजेच आपल्या दृष्टिकोनातनं कोणता स्टॉक असतो? 31 डिसेंबर 2011चा. जे 2011चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तोच क्लोजिंग स्टॉक हा 1/1/2012चा ओपनिंग स्टॉक असणार आहे. आणि तो ओपनिंग स्टॉक किती होता? 62,800. तर ह्या 62,800 मध्ये हे स्पॉइल गुड्स इन्क्लूड आहे. मग या स्पॉइल गुड्सला आपण इथं नाव काय दिलंय? ॲबनॉर्मल स्टॉक असं म्हटलेलं आहे. म्हणजे या 62,400 मध्ये माझा ॲबनॉर्मल स्टॉक इन्क्लूड आहे. तो मला बाजूला केला पाहिजे. मग तो कसा बाजूला करायचा? तर आता बघा इथं घेऊया आपण
समजा ऑन 1/1/2012 ओपनिंग स्टॉक, आणि ओपनिंग स्टॉक मला किती दिलेला होता? 62,800, बरोबर. तर हा माझा टोटल ओपनिंग स्टॉक आहे 1/1/2012 चा. आणि इकडे या परत या वाक्याकडे, इन्क्लुडेड इन स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2011 वेअर सम स्पॉइल गुड्स विच ओरिजिनली कॉस्ट ₹4,000. म्हणजे 31 डिसेंबर 2011 चा जो काही स्पॉइल गुड्स होता त्याची मूळ किंमत, ओरिजिनल प्राइस किती आहे? 4,000. परंतु पुढे काय म्हटलंय? बट वेअर व्हॅल्यूड ॲट ₹2,800. परंतु 31 डिसेंबर 2011 ला जरी मूळ किंमत 4,000 असली तरी व्हॅल्युएशन पर्पज साठी मग तो किती गृहीत धरला होता? 2,800 एवढा. आलं लक्षात मुलांनो? आणि हे 2,800 माझ्या या टोटल ओपनिंग स्टॉक मध्ये म्हणजे 62,800 मध्ये इन्क्लूड आहे. जर मी या 62,800 मधनं हे 2,800 मायनस केले तर मला कोणता स्टॉक माहित होणार आहे? तर हा जो काही नॉर्मल इन्शुअर्ड स्टॉक आहे तो मला माहित होणार आहे. म्हणून या 62,800 मधनं हा जो काही ॲबनॉर्मल स्टॉक आहे ओपनिंग, की ज्याचं मूळ किंमत 4,000 जरी असली, 4,000 असली तरी व्हॅल्युएशन आपण किती केलं होतं त्याचं? 2,800. तो मी मायनस करतो. 62,800 मायनस 2,800 म्हणजेच रक्कम किती आली बरं मुलांनो? 60,000. मग हा 60,000 कोणता स्टॉक असणार आहे माझा? नॉर्मल असणार आहे. आलं लक्षात? नॉर्मल स्टॉक. तर ही वर्किंग नोट मला इथं करणं गरजेचं आहे आणि ती मी केली. आता बघा इथं मी ए लिमिटेडचं 31 डिसेंबर 2012 ट्रेडिंग अकाउंट तयार करतोय आणि पहिल्याच ओळीवर मी काय घेतलाय? ओपनिंग स्टॉक घेतलाय. मग आता मला रक्कम माहीत झालेला आहे. नॉर्मलचा ओपनिंग स्टॉक किती आहे? 60,000. म्हणून इथे तो घ्यायचा 60,000. आणि आता जायचंय मला ॲबनॉर्मलच्या कॉलम मध्ये. मग ॲबनॉर्मलचा ओपनिंग स्टॉक किती? आता व्हॅल्युएशन पर्पज साठी जरी तो 2,800 गृहीत धरलेला असला तरी त्याची ओरिजिनल किंमत किती होती? बघा इथं म्हटलं स्पॉइल गुड्स विच ओरिजिनली कॉस्ट ₹4,000. तो 4,000 रुपयांचा होता. मग 4,000 ही त्याची ओरिजिनल कॉस्ट आहे. आणि तुम्हाला माहित असेल की अकाउंट हे नेहमी कोणत्या प्राइसने लिहायचं असतं? तर ऍट कॉस्ट प्राइस लिहायची असते. मग ह्या 2,800 ची ओरिजिनल कॉस्ट प्राइस किती आहे? 4,000. म्हणजेच आपल्याला ॲबनॉर्मलच्या कॉलम मध्ये ओपनिंग स्टॉक इन्स्टेड ऑफ 2,800 किती लिहावा लागेल? 4,000 घ्यावा लागेल. म्हणून मी ॲबनॉर्मलच्या स्टॉकच्या कॉलम मध्ये ओपनिंग स्टॉक घेतला 4,000. आलं लक्षात? ओपनिंग स्टॉक मी कसा काढला? 62,800 चं बायफर्केशन केलं. 62,800 मधनं ॲबनॉर्मलचं जे व्हॅल्युएशन मी गृहीत धरलं होतं 2,800 ते मायनस केलं. 60,000 मला नॉर्मल स्टॉक मिळाला. तुम्ही ट्रान्सफर केला नॉर्मलच्या कॉलम मध्ये. आता मला ॲबनॉर्मलचा ओपनिंग स्टॉक पाहिजे. आपण नेहमी ओरिजिनल कॉस्टने अकाउंट लिहित असतो आणि ओरिजिनल किंमत किती आहे ॲबनॉर्मलची? 4,000. जरी ती फक्त 2,800 व्हॅल्युएशन पर्पज साठी आपण गृहीत धरली होती. अकाउंट लिहिताना ओरिजिनल किंमत घ्यायची आणि ती किती आहे? 4,000. तर या पद्धतीने ओपनिंग स्टॉक आपण ब्रॉड डाऊन केला. त्याच्यानंतर चला पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे. स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2012. आता 31 डिसेंबर 2000 या डेटचा हा क्लोजिंग स्टॉक आहे. जर ओपनिंग स्टॉक या अकाउंटच्या डेबिटला येत असेल तर क्लोजिंग स्टॉक कुठे आला पाहिजे मुलांनो? क्रेडिटला आला पाहिजे. परंतु थोडा वेळ आपण थांबूया, कारण आपल्याला ह्या क्लोजिंग स्टॉक पूर्वी काही ऍडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत. म्हणून आपण थोडा वेळ हा तसाच शिल्लक ठेवूया. स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2012 आणि पुढचा आयटम घेऊया. पुढचा काय आहे? सेल्स फॉर द इयर 2012. किती रुपयांचा सेल्स केला मी? 2,01,000 चा. म्हणजे याच वर्षामध्ये 31 डिसेंबर 2012 ला संपलेल्या फायनान्शियल इयर मध्ये माझा टोटल सेल्स आहे 2,01,000. सेल्स आहे म्हणजे माझ्याकडनं गुड्स गेले आणि गुड्स जर जात असेल तर मी ट्रेडिंग अकाउंटला काय देतो? क्रेडिट देतो. म्हणून त्या क्रेडिट बाय सेल्स. आता तो सेल्स जरी या ठिकाणी आपल्याला
2,01,000 एवढा दिसत असला तरी तो मला या दोन पैकी कोणत्याच कॉलम मध्ये घेता येणार नाही. कारण का, तर त्याच्या ह्या ज्या काही आपल्याला नंतर ऍडजस्टमेंट दिसतात तर त्या एकदा विचारात घेतल्या पाहिजे. चला बरं, मग आता या बरं पहिल्या हा जो पॅरेग्राफ आहे इथं आपण मगाच वाचलो, इन्क्लुडेड इन स्टॉक ऑन 31st December 2011 वेर सम स्पॉइल गुड्स which originally cost ₹4,000 but were valued at ₹2,800 इथपर्यंत हे वाक्य आपण मगाच ओपनिंग स्टॉकच्या वेळी कन्सिडर केलंय. आता चला पुढच्या वाक्याकडे. हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड फॉर ₹1,000 इन द इयर 2012. आता हाफ ऑफ दिस स्टॉक, कोणता स्टॉक विकला तुम्ही? स्पॉइल गुड्स. स्पॉइल गुड्सला आपण काय नाव दिलंय? ॲबनॉर्मल स्टॉक. मग आता कशाच्या हाफ म्हणता येते? तर तुमचा जो मूळ किमतीचा स्टॉक आहे 4,000चा, बरोबर, तर या 4,000च्या 50%, हाफ ऑफ दिस म्हणजे या 4,000च्या हाफ किती येतो? हाफ निम्मा किती येतो? 2,000. 4,000च्या हाफ म्हणजे 2,000. तर 2,000चा स्टॉक किती रुपयांना तुम्ही विकला? 1,000ला. 2,000चा माल मी विकायला काढला, मला मिळाले फक्त 1,000 रुपये. आलं लक्षात? आणि मग हे 1,000 रुपये कशामध्ये इन्क्लूड असणार आहे तुमच्या? तर या टोटल सेल्सच्या फिगर मध्ये इन्क्लूड असणार आहे. पुन्हा आता आपण सेकंड वर्किंग नोट घेऊया. सेल्स मी इथे लिहितो, सेल्स ड्युरिंग द इयर 2012. मग आता इथे मी लिहितो टोटल सेल्स किती होता? तो 2,01,000. 2,01,000 माझा टोटल सेल्स आहे. या टोटल सेल्स मध्ये काय इन्क्लूड आहे? तर जो ॲबनॉर्मल गुड्स आहे किंवा ॲबनॉर्मल स्टॉक आहे त्याची पण मी विक्री केली. किती केली? तर ह्या 4,000च्या 50% म्हणजे 2,000चा स्टॉक किती रुपयांना विकला? फॉर ₹1,000. 1,000 रुपयांना मी विकला. मग हे 1,000 1,000 आर इन्क्लुडेड इन अवर टोटल सेल्स. हे टोटल सेल्स मध्ये इन्क्लूड असणार आहेत. मग जर मी या टोटल सेल्स मधनं ती रक्कम वजा केली, लेस सेल ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक, तो आणि किती रक्कम मिळाली मला? फक्त 2,000चा सेल्स केला आणि 1,000 मला मिळाले. मग 1,000 मायनस केल्यानंतर रक्कम येते 2 lakhs. मग हा सेल्स कोणता झाला? तर नॉर्मल सेल्स मिळाला आपल्याला. आलं लक्षात? नॉर्मल सेल्स हा जो 2 lakhचा सेल्स आपल्याला मिळाला तो नॉर्मल सेल्स आहे. या पद्धतीने काय करायचं? ह्या सेल्सचं बायफर्केशन करून घ्यायचं अगोदर. मग चला इथं आपल्याला नॉर्मल सेल्स माहीत झाला 2 lakhs. नॉर्मलच्या कॉलम मध्ये मी रक्कम लिहिली 2 lakhs आणि ॲबनॉर्मलचा सेल्स सुद्धा आपल्याला माहित झाला. 2,000चा सेल्स केला आणि ऍक्च्युअल कॅश किती मिळाली? फक्त 1,000. मग जेवढी रक्कम मिळाली तेवढीच फक्त लिहायची, ₹1,000. एवढी रक्कम मी काय केली? ॲबनॉर्मलच्या स्टॉकच्या कॉलम मध्ये रेकॉर्ड केली. परंतु आता मी इतक्यात काय म्हटलं होतं की हाफ ऑफ दिस स्टॉक कशाच्या? 4,000च्या. 4,000च्या निम्मा म्हणजे 2,000चा मी माल 1,000 मध्ये विकला. म्हणजे काय झालं? इथं प्रॉफिट झाला का लॉस झाला आपला? सांगा बरं काय होईल? इथे आपला लॉस होतोय, बरोबर, कारण 2,000 रुपयांचा माल मी विकायला काढला आणि ऍक्च्युअल मला 2,000 रुपयाच्या मालाची किंमत मिळाली फक्त 1,000. म्हणजेच या ठिकाणी 1,000 रुपयाचा आपल्याला फरक दिसतोय. मग हा 1,000चा फरक काय? लॉस आहे, कारण 2,000चा माल माझ्या अकाउंट मधनं गेला परंतु रक्कम मला फक्त 1,000चीच मिळाली. मग 1,000चं काय? तर हा लॉस आहे. आणि लॉस आपण कुठे ट्रान्सफर करतो? तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि ब्रॅकेटमध्ये हा माझा लॉस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये म्हणा लॉस. याचा नॉर्मलच्या कॉलमशी संबंध नाहीये म्हणून नॉर्मलच्या कॉलम मध्ये डॅश करणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला हे जे काही 1,000चा जो काही ॲबनॉर्मलच्या सेल्स मध्ये लॉस झालेला दिसतोय तर त्याचं आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागेल. आलं लक्षात इथपर्यंत? जाऊया पुढे आता. चला आपण सेल्स पर्यंत आलो होतो. पुढे काय दिसतंय? सेल्स फ्रॉम 1/1/2013 टू 31 मार्च 2013. हा आपल्या फायर डेट च्या
कालावधीशी संबंधित आहे, कारण आपलं अकाउंट आहे 31 डिसेंबर 2012. या अकाउंटशी त्याचा संबंध नाहीये. पुढे बघा आता, परचेसेस फॉर द इयर 2012 1,60,000. मी माल खरेदी केलाय, इनकमिंग आहे मालाचं. जर माझ्याकडे माल येत असेल तर मी ट्रेडिंग अकाउंटला काय देईल? डेबिट देईल. टू परचेसेस, इथे लिहिलं टू परचेसेस. आता इथे बघा बरं की परचेसेस मध्ये काही ॲबनॉर्मल स्टॉक इन्क्लूड वगैरे आहे असं काहीच आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं नाहीये. त्यामुळे हा जो काही सगळा परचेसेस आहे हा नॉर्मल परचेसेस असणार आहे. नॉर्मलच्या कॉलम मध्ये 1,60,000, ॲबनॉर्मल मध्ये काहीही घ्यायचं नाही, तिथं डॅश करा. या पद्धतीने आपण परचेसेस फॉर द इयर 2012 केले. नंतर परचेसेस दिलाय पण तो 1/1/2013 टू 31 मार्च 2013चा दिला, पुढच्या कालावधीचा. त्यामुळे सध्या या अकाउंटमध्ये त्याचा संबंध पोहोचत नाहीये. म्हणून आता आपण मगा जो आपण स्टॉक क्लोजिंग सोडून दिला होता, इथे बघा मी मार्क केलं होतं, तर त्याच्याकडे जाऊया. ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केलाय परंतु क्लोजिंग स्टॉक अजून मी रेकॉर्ड केलेला नाहीये. आणि काय तो स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2012 रुपीज 71,200. 71,200चा क्लोजिंग स्टॉक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येत असेल तर क्लोजिंग स्टॉक कुठे यायला हवा? क्रेडिटला यायला पाहिजे ट्रेडिंगच्या. म्हणून या ठिकाणी बाय क्लोजिंग स्टॉक आलं लक्षात. परंतु पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग स्टॉकची जरी टोटल अमाऊंट त्यांनी 71,200 दिलेली असली तरी ती इमिजिएट या दोन्ही कॉलम मधील रेकॉर्ड करता येणार नाही, तर अगोदर त्याचं बायफर्केशन करावं लागेल अमाऊंटचं. मग ते कसं करायचं तर ते बघूया. मग इथे मी लिहितो टोटल क्लोजिंग स्टॉक. ही आपण थर्ड वर्किंग नोट घेतोय. टोटल क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे? टोटल क्लोजिंग स्टॉक मला, तर तो टोटल क्लोजिंग स्टॉक आहे 71,200. बरोबर, 71,200 एवढा टोटल क्लोजिंग स्टॉक आहे. आता परत एकदा तुम्ही ह्या प्रॉब्लेम मध्ये हा जो पहिला पॅरेग्राफ दिसतोय त्याकडे या. आपण मग कुठपर्यंत वाचत आलो होतो? हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड फॉर ₹1,000 इन द इयर 2012 पर्यंत आपण रीड केलाय प्रॉब्लेम. आता पुढे बघा काय सांगितलं. अँड द रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹1,200 ऑन 31 डिसेंबर 2012. म्हणजे बघा की माझा ओपनिंग ॲबनॉर्मलचा स्टॉक किती होता? 4,000. त्या 4,000 पैकी मी 2,000चा स्टॉक सोल्ड केला. मग जो शिल्लक राहिला तो किती? 2,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉक ॲबनॉर्मलचा इथं किती यायला पाहिजे? 2,000. 4,000 पैकी मी 2,000 रुपयांचा स्टॉक विकलाय. आपण इथे तो विकलाय 1,000 रुपयांना. हे मगाच आपण बघितलं. मग शिल्लक राहतो 2,000चा ॲबनॉर्मलचा क्लोजिंग स्टॉक. बरोबर. मग आता हा 2,000चा स्टॉक मी कितीला विकला असं त्यांनी सांगितलंय. अँड द रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड, सॉरी विकला नाही, त्याचं व्हॅल्युएशन 31 डिसेंबर 2012 ला मी किती केलं? 1,200 केलेलं आहे, 1,200 रुपये केलेलं आहे. आणि हे 1,200 रुपीज ह्या टोटल क्लोजिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड असणार आहे. मग जर ह्या टोटल क्लोजिंग स्टॉक मधनं हा ॲबनॉर्मल क्लोजिंग स्टॉकचं जे काही मला व्हॅल्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे ते जर मी मायनस केलं तर मला नॉर्मलचा क्लोजिंग स्टॉक माहित होईल. मग इथे मी वजा करतो लेस ॲबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक. आणि तो किती आहे? त्याचं व्हॅल्युएशन मला जरी तो 2,000 असला तरी व्हॅल्युएशन पर्पज साठी तो किती घ्यायला सांगितला? 1,200 घ्यायला सांगितलाय. मग 71,200 मधनं 1,200 मायनस केले मी. मग किती रक्कम आली? 70,000. तर हा काय आहे? माझा नॉर्मल क्लोजिंग स्टॉक. आलं लक्षात? हा आहे माझा नॉर्मल क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट. आणि मग ती मी नॉर्मलच्या कॉलम मध्ये दाखवतो 70,000. आलं मुलांना लक्षात? तर हा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे 71,200 तो या पद्धतीने स्प्लिट अप करायचा. 70,000 कसे काढले तर 71,200 मध्ये हा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे ॲबनॉर्मलचा ऍट द एंड ऑफ 2012 ला, तर त्याचं व्हॅल्युएशन मी 1,200 गृहीत धरलं होतं की जे ह्या 71,200 मध्ये इन्क्लूड आहे ते मी मायनस केलं आणि नॉर्मल स्टॉक मला 70,000चा माहीत झाला, तर तो मी नॉर्मलच्या कॉलम मध्ये घेतला.
आता 31 डिसेंबर 2012ला ज्या ज्या इन्फॉर्मेशन त्यांनी मला दिलेल्या होत्या त्या मी सगळ्या ह्या पहिल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता मला हे पहिलं अकाउंट क्लोज करायचं, कारण आता ह्या पहिल्या अकाउंटशी संबंधित कोणतीच माहिती शिल्लक नाहीये प्रॉब्लेम मध्ये. आता पहिली स्टेप कशासाठी असते, तर जीपी शोधण्यासाठी. इथं आपल्याला जीपी शोधायचा आहे. पण तुम्ही म्हणाल कोणत्या कॉलम मध्ये जीपी शोधायचा असतो, तो नेहमी सारखा आपला जो काही इन्शुअर्ड गुड्सचा किंवा इन्शुअर्ड स्टॉकचा जो कॉलम आहे तिथे, आणि तो आहे आपला नॉर्मल स्टॉकचा कॉलम. तर त्यापूर्वी आपण काय करूया, आता जी साईड जास्त असं तुम्हाला वाटतं त्याची आपण टोटल करूया. आणि ती टोटल येते बघा, ॲबनॉर्मलच्या कॉलमची टोटल येते 4000, ती डेबिटला घ्या 4000. याचा अर्थ ॲबनॉर्मलचा कॉलम क्लोज झाला, तिथे जीपी वगैरे काहीच येत नाहीये. त्यानंतर चला नॉर्मलच्या कॉलमच्या क्रेडिट साईडला त्याची टोटल आहे 2,70,000. ही 2,70,000 ची टोटल डेबिट साईडला ट्रान्सफर करा, 2,70,000. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्ही टोटल ट्रान्सफर केली. आणि आता इथं ही जी काही बॅलन्सिंग फिगर आहे ती बॅलन्सिंग फिगर आपण शोधूया. आणि ह्या बॅलन्सिंग फिगरला काय नाव द्यायचं, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि ही तुम्ही शोधणार आहात बॅलन्सिंग फिगरद्वारे, म्हणून ब्रॅकेटमध्ये म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. चला मग शोधूया आपण 60,000 प्लस 1,60,000. इथं बॅलन्सिंग फिगर येते आपली 50,000. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला 50,000चा जीपी माहित झाला. तर या पद्धतीने आपण फर्स्ट स्टेप पूर्ण केली. कशासाठी आपण ही फर्स्ट स्टेप या ठिकाणी घेतलेली आहे मुलांनो, तर ती आहे हा जो काही जीपी आहे हा जीपी आपल्याला शोधायचा होता. तर हा जीपी आपण या ठिकाणी शोधला. आता नुसता जीपी शोधून चालेल का बरं? नाही. तर आपल्याला फायर पिरियडचं जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे तिथे ही फिगर नाही उपयोगाची. तर ह्या फिगरच्या साहाय्याने जीपीचा रेट आपल्याला त्या ठिकाणी जीपी काढत असताना किंवा तो प्रॉब्लेम सेकंड ती स्टेप तयार करताना तो रेट उपयोगी पडणार असतो. म्हणून आता आपण ह्या स्टेपला स्टेप नंबर 1 नाव दिलं होतं, मी या ठिकाणी स्टेप नंबर 2 म्हणतो. आणि काय आहे स्टेप नंबर 2? ती आहे कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. आणि तुम्हा सर्वांना जीपी रेटचं सूत्र किंवा त्याचा फॉर्म्युला माहित आहे. आणि ते फॉर्म्युला काय आहे? जीपी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तर हा तो फॉर्म्युला आहे. हा आता सॉल्व करा, तुम्हाला लगेच जीपी मिळेल. चला मग जीपी काढला की नाही आपण इथे आत्ताच जस्ट एवढ्यातच 50,000. इथे घ्या 50,000 बरोबर, डिवायडेड बाय किंवा अपॉन सेल्स. मग सेल्स बघा, आता कोणता सेल्स घ्यायचा? जेव्हा अशी काही प्रॉब्लेम मध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिली जाते तेव्हा ॲबनॉर्मलचा कॉलम सोडून आपला जो नॉर्मलचा कॉलम शिल्लक राहतो त्याच कॉलम मधला सेल्स जीपी रेट साठी कन्सिडर करायचा आहे. आणि तो सेल्स किती होता? 2 लाख. अपॉन 2 लाख इंटू 100. या पद्धतीने आपल्याला हा सेल्स कॅल्क्युलेट करायचं, जीपी रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि मग करा बरं, आता जीपी रेट किती येईल? तो खूप सोपा आहे, तो येतो 25%. तर या पद्धतीने आपण काय केला, जीपी रेट काढला, आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. बरोबर. तर फायर पिरियड साठी इथून पुढे आपला जीपी रेट किती असणार आहे? 25%. चला आता जर ही सेकंड स्टेप आपण गृहीत धरली तर आता थर्ड स्टेप कडे आपण गेलं पाहिजे. आणि थर्ड स्टेप आहे आपली, काय आहे थर्ड स्टेप? मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. ते मी टायटल या ठिकाणी देतो. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आता ह्या अकाउंटची डेट काय असणार आहे? तर फ्रॉम. यापूर्वी बघा आपण कोणत्या तारखेला अकाउंट क्लोज केलं होतं? 31 डिसेंबर 2012. याच्या नेक्स्ट डे ला आपलं हे अकाउंट सुरू होणार आहे. म्हणजेच काय? फ्रॉम 1/1/2013 टू कोणत्या तारखेपर्यंत ते तयार करायचं? तर अप टू द डेट ऑफ फायर. मग चला बरं, इथं पहिल्या ओळीमध्ये आपल्याला दिलेली ते फर्स्ट लाईन वाचा. ए फायर ऑकर्ड इन द गोडाऊन ऑफ ए लिमिटेड ऑन 31 मार्च 2013. ह्या डेटला आग लागते, म्हणून या तारखेपर्यंतच हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करणार. टू 31 मार्च 2013
2013 या तारखेचं आपलं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आलं लक्षात. आणि आता ते नेहमीच्याच मग जसं तुम्ही हा अकाउंट पहिलं तयार केलं की नाही त्याच पद्धतीने आपण हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत. 31 डिसेंबर 2012 चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तोच क्लोजिंग स्टॉक 1/1/2013 चा काय असेल, ओपनिंग स्टॉक असणार आहे. आणि ओपनिंग स्टॉक कुठे ट्रान्सफर होतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. चला करा ट्रान्सफर मग टू ओपनिंग स्टॉक. इथे लिहिलं मी ओपनिंग स्टॉक. पहिला कॉलम आपण कोणता गृहीत धरलाय, नॉर्मल. दुसरा कोणता गृहीत धरलाय, ॲबनॉर्मल. मग त्याच पद्धतीने आपण तो पुढे घेऊया. नॉर्मलच्या कॉलम मध्ये स्टॉक होता 70,000 आणि ॲबनॉर्मल मध्ये किती होता हा 2000. 2000 आलं लक्षात. या पद्धतीने आपण हा क्लोजिंग स्टॉक 1/1/2013 ला ब्रॉड डाऊन केला. चला आता हा जो इथं मी पिरियड लिहिलेला आहे 1/1/2013 टू 31 मार्च 2013 च्या ज्या ज्या इन्फॉर्मेशन मला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितल्या असतील त्या इन्फॉर्मेशन आता आपण ह्या मेमोरंडम अकाउंटला ट्रान्सफर करूया. मग या बरं प्रॉब्लेम कडे. हा ओपनिंग स्टॉक झाला, क्लोजिंग स्टॉक झाला, सेल्स फॉर द इयर 2012 झाला. पुढे आहे बघा सेल्स फ्रॉम 1/1/2013 टू 31 मार्च 2013 म्हणजेच आपल्या या कालावधीचा सेल्स आहे. किती आहे तो 80,500. आणि सेल्स म्हणजेच काय तर आउटगोईंग ऑफ गुड्स. आणि आउटगोईंग गुड्स असेल तर आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट देतो बाय सेल्स. परंतु हा टोटल सेल्स आहे 80,500. त्यामध्ये कदाचित ॲबनॉर्मल सेल्स पण असण्याची शक्यता आहे. जर तो असेल तर तो आपल्याला बाजूला करावा लागेल. मग ते वर्किंग नोट मध्ये आपण कॅल्क्युलेशन करूया. फोर्थ वर्किंग नोट पुढची. इथं त्यांनी मला मेमोरंडम अकाउंटचा जो काही टोटल सेल्स आहे तो टोटल सेल्स दिलेला आहे ₹80,500 बरोबर. आणि आता तुम्ही परत प्रॉब्लेम कडे या. या फर्स्ट पॅरेग्राफची लास्ट लाईन बघा. half of this was sold for ₹500 in March 2013. हा इथं काय म्हटलेलं होतं की 4,000 रुपयांचा तुमच्याकडे स्पॉइल गुड्स आहे. 31 डिसेंबर 2011 ला त्याचं तुम्ही व्हॅल्युएशन करताना व्हॅल्युएशन गृहीत धरलं होतं 2,800. त्यातला जो काही ओरिजिनल किंमत आहे 4,000 त्याच्यातला निम्मा माल तुम्ही 1,000 ला विकलेला आहे. नंतर ऍट द एंड ऑफ इयर जो काही शिल्लक राहिला त्याचं व्हॅल्युएशन रुपीज तुम्ही 1,200 केलंय. आणि पुढे आता जो काही शिल्लक राहिला, किती शिल्लक राहिला माझ्याकडे ॲबनॉर्मलचा स्टॉक 2,000 रुपये. या 2,000 रुपयांच्या या स्पॉइल गुड्स पैकी किती विकला मी मार्च 2013 ला तर 500 ला, 500 रुपयांना मी तो विकतोय. म्हणजेच 80,500 मध्ये हे 500 इन्क्लूड आहे. आणि जर मी ते यातनं विकलं ॲबनॉर्मल सेल्स जर हा मायनस केला तर नॉर्मल सेल्स किती शिल्लक राहतो मुलांनो, नॉर्मल सेल्स किती शिल्लक राहतो तर तो शिल्लक राहतो 80,000 बरोबर. मग हे 80,000 आता आपल्याला माहित झाले. मग चला नॉर्मलच्या सेलच्या कॉलम मध्ये 80,000 बरोबर. आणि ॲबनॉर्मलचा जो काही 2,000चा ओपनिंग स्टॉक होता त्यातला मी किती विकला, हाफ ऑफ धिस, निम्मा. म्हणजेच किती अगेन ₹1,000. 1,000 रुपयांचा माल विकला आणि किती रुपये मिळाले मला 500 रुपीज मिळाले. म्हणून 500 मी ॲबनॉर्मलच्या कॉलम मध्ये घेतले. पण पुन्हा प्रश्न असाच येतोय की 1,000 रुपयाचा माल विकला आणि मला रक्कम मिळाली फक्त 500. म्हणजे अगेन त्या ठिकाणी लॉस झाला की नाही. आणि कितीचा लॉस होतो, 1,000चा माल दिल्यानंतर मला 500 रुपये मिळतात, 500 रुपीज मला मिळतात. म्हणजेच अगेन या ठिकाणी मला 500 रुपयांचा लॉस झाला. आणि लॉस नेहमी कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून इथं म्हणा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस. आलं लक्षात. हा लॉस ॲबनॉर्मलचा आहे, नॉर्मलशी त्याचा संबंध नाही. म्हणून नॉर्मलच्या कॉलम मध्ये डॅश करा. या पद्धतीने सेल्सची ही ऍडजस्टमेंट होईल. आली ना लक्षात सगळ्यांच्या. तर हा सेल्स झाल्यानंतर परत जाऊया आपण प्रॉब्लेम कडे. आपण
या सेल्स पर्यंत आलो होतो. पुढे काय म्हटलं, परचेसेस फॉर द इयर 2012 घेतलाय आपण पहिल्या स्टेपमध्ये. आणि शेवटी आहे बघा, परचेसेस फ्रॉम 1113 टू 31 मार्च 13 25,200 चा परचेसेस आहे. पण नंतरच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा की परचेसेस बद्दल काहीच ऍडजस्टमेंट नाहीये. म्हणजेच हा परचेसेस कोणता असणार आहे, नॉर्मल परचेसेस असणार आहे. म्हणून मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस आणि हा पूर्ण नॉर्मलचा परचेसेस असणार आहेत. म्हणून तो नॉर्मलच्या कॉलम मध्ये रक्कम घ्या आणि ती रक्कम आहे 25,200. ॲबनॉर्मलच्या कॉलम मध्ये डॅश. या पद्धतीने आपल्याला या परचेसेसची एंट्री करावी लागेल. आला तिथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात? आता जाऊया पुढे. आता मला एक तुम्ही सांगा की ही जी थर्ड स्टेप आपण तयार करतो, या थर्ड स्टेपचा उद्देश काय, का करतोय बरं हे आपण तिसरा अकाउंट तयार? तर ह्या तिसऱ्या अकाउंट मध्ये आपल्याला एक बॅलन्सिंग फिगर मिळणार असते आणि त्या बॅलन्सिंग फिगरला आपण काय म्हणत असतो, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. जे प्रत्यक्ष आग लागली त्या दिवशी आपल्या प्रिमायसेस मध्ये, आपल्या गोडाऊन मध्ये, आपल्या दुकानामध्ये किती रुपयांचा माल शिल्लक होता तर तो शोधायचा असतो आणि तो बॅलन्सिंग फिगर द्वारे मिळतो. म्हणजेच हा काय झाला तुमचा, हा जो काही कालावधी दिलेला आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा अप टू द डेट ऑफ फायर म्हणजे अप टू द 31 मार्च 2013 पर्यंतचा, तर त्याचा तो क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉक पुढे असतो नेहमी मेमोरंडम अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आलं लक्षात? आणि तो शोधायचा आहे आपल्याला, म्हणजेच तो बॅलन्सिंग फिगर द्वारे येणार आहे. याचाच अर्थ काय झाला की आपण प्रथमतः कोणती टोटल केली पाहिजे, तर डेबिटची टोटल केली तर मला इकडची बॅलन्सिंग फिगर शोधता येणार आहे. पण डेबिटची टोटल करण्यासाठी एका गोष्टीची या ठिकाणी कमतरता आहे. डेबिटला काय नाहीये बघा बरं. पहिलं ट्रेडिंग अकाउंट काय होतं, इथं तिसरा जीपी होता. इथं दिसतोय का तुम्हाला जीपी? नाही. तर तो जीपी आपल्याला तिथं घ्यावा लागेल आणि तो घेता यावा म्हणून तर ही स्टेप 1 आणि ही स्टेप 2 आपण केलेली आहे. तर फायर पिरियड साठी आपला जीपी किती असणार आहे, 25%. आलं लक्षात? मग तो जीपी इथं घ्या, 2GP कॅरीड डाऊन, बरोबर. आणि किती घ्यायचा, 25% ऑन सेल्स. कोणता सेल्स, तर नॉर्मलचा सेल्स. आणि किती होता तो, 80,000. म्हणून इथं 25% ऑन रुपीज 80,000 ब्रॅकेट मध्ये घ्या. मग 80,000च्या काढा बरं 25% आणि ती रक्कम येते 20,000 नॉर्मलच्या कॉलम मध्ये. या जीपीचा ऍबनॉर्मलशी संबंध नसतो म्हणून तिथे डॅश. आलं लक्षात? आता या दोघांपैकी जी साईड जास्त असेल तिची टोटल अगोदर करायची. मग चला आता आपण टोटल करूया नॉर्मलच्या डेबिटची आणि ऍबनॉर्मलच्या डेबिट कॉलमची आपण टोटल करूया. ऍबनॉर्मलची टोटल सोपी लगेच होते बघा, 2000 केली आपण. करा बरं या तिन्ही फिगरची टोटल आणि तिन्ही फिगरची टोटल येते 1,15,200. 1,15,200 ही आली आपल्या डेबिटच्या नॉर्मल कॉलमची टोटल. हीच टोटल आता आपण क्रेडिटला घेऊया. 1,15,200 आणि 2,000, बरोबर. आणि आता आपण इथं बॅलन्सिंग फिगर शोधूया. ऍबनॉर्मलच्या कॉलम मध्ये मला बॅलन्सिंग फिगर माहित झाली 1,000. आणि आता इथे मला किती फिगर येते शोधूया आपण. ती येते 35,200, बरोबर. या पद्धतीने आपण अमाऊंट बॅलन्सिंग शोधली. आणि मगाच मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जी बॅलन्सिंग फिगर येते हा काय असतो, तर त्या पिरियडचा क्लोजिंग स्टॉक. म्हणजेच काय, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे ह्या आलेल्या बॅलन्सिंग फिगरला म्हणा बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. आग लागली त्या दिवशी प्रिमायसेस मध्ये शिल्लक असलेला स्टॉक आणि ती बॅलन्सिंग फिगर आहे. ब्रॅकेट मध्ये म्हणा बॅलन्सिंग फिगर. आलं लक्षात? नॉर्मलचा स्टॉक तुमच्याकडे 35,200 होता आणि हा जो ऍबनॉर्मलचा आहे तो किती होता, 1,000 एवढा होता. या पद्धतीने आपली थर्ड स्टेप आपण कंप्लीट केली. आता चला मुलांनो आपण जाऊया आता स्टेप नंबर 4 कडे. सांगा बरं 4 नंबरची स्टेप कशा संदर्भात असते, तर 4th नंबरची स्टेप असते ती म्हणजे
लॉस बाय फायर, बरोबर. मग ह्या कॅल्क्युलेशन ऑफ नेट लॉस बाय फायर, तर ही आपली स्टेप असणार आहे. तर ती आता आपण शोधणार आहोत. मग कसा हा नेट लॉस बाय फायर कॅल्क्युलेट करायचा? तर आग लागली तेव्हा माझ्याकडे हे 2 स्टॉक होते, बरोबर. मग मी इथे घेतो पहिल्या ओळीवर स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, बरोबर. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. पहिला स्टॉक कोणता होता? नॉर्मल, बरोबर. आणि रुपीजच्या कॉलम मध्ये समजा हे 2 कॉलम आहे असं गृहीत धरूया आपण, हा पर्टिक्युलरचा आणि हा रुपीजचा. तर रुपीज मध्ये नॉर्मलचा किती होता? 35,200 एवढा माझा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर होता, बरोबर, राईट. त्यानंतर पुढे आहे दुसरा स्टॉक ॲबनॉर्मल, म्हणून ॲबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक. इथे मला प्रॉब्लेमच्या साहाय्याने या थर्ड स्टेप मध्ये ॲबनॉर्मलचा स्टॉक माहित झालेला आहे ऑन द डेट ऑफ फायरचा 1000. परंतु 2 मिनिटं थांबा आणि चला बरं सेकंड पॅरेग्राफ कडे. काय म्हटलं इथं? द अनसोल्ड पोर्शन वॉज कन्सिडर्ड टू बी वर्थ ₹80,000 ऑफ इट्स ओरिजिनल कॉस्ट. लक्षात आलं? त्यांनी काय सांगितलंय की आता म्हणजे 31/3/2013 म्हणजे ऑन द डेट ऑफ फायरला जो ॲबनॉर्मल किंवा स्पॉइल गुडचा स्टॉक शिल्लक असेल त्या स्टॉकच्या ओरिजिनल किमतीच्या, म्हणजेच ओरिजिनल किंमत किती या प्रॉब्लेम मध्ये आपली 1000, या 1000च्या किती रक्कम कन्सिडर करायची? द अनसोल्ड पोर्शन वॉज कन्सिडर टू बी वर्थ 80%. हे बघा, टू बी कन्सिडर्ड वर्थ ₹80%. मग आता 80% ऑफ ₹1000, बरोबर. एवढाच मला त्यांनी कन्सिडर करायला सांगितला. मग 1000च्या 80% म्हणजेच तो किती आला या ठिकाणी? 800, बरोबर. याचाच अर्थ काय झाला की स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर या डेटला माझ्याकडे टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती होता? हे जे 2 वेगवेगळे स्टॉक होते या दोघांची जी टोटल केली मी, तेवढा स्टॉक माझ्याकडे ऑन द डेट ऑफ फायर होता 36,000 एवढ्या किमतीचा. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हे 2 आहे, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल, आणि दोघांची टोटल येते 36,000. आता पुढे जाऊया. आता आग लागली की आपण काय त्या प्रिमायसेस कडे बघत राहत नाही. तर त्या आगीमध्ये माझं कमीत कमी कसं नुकसान होईल हाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तेच मी केलं असणार. आणि मग आपल्या असं लक्षात आलं बघा ह्या प्रॉब्लेमच्या शेवटच्या ओळीवर, द स्टॉक सॅल्वेज्ड वर्थ ₹2400. म्हणजे आग लागली आणि मग मी त्या गोडाऊन मधनं किंवा त्या प्रिमायसेस मधनं 2400 एवढ्या किमतीचा माल वाचवू शकलो. म्हणजेच माझं 36,000 एवढ्या किमतीच्या मालाचं नुकसान झालं का? नाही. एवढा माल मी वाचवू शकलो त्यापैकी. म्हणून काय करायचं? या टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधनं तो मायनस करायचा, लेस सॅल्वेज्ड, आणि तो सॅल्वेजचा आहे 2400 बॅलन्स. तो 36,000 मधनं मायनस करा आणि तो मायनस केल्यानंतर आपल्याला रक्कम माहित होते 33,600 एवढी. आलं लक्षात? 33,600 मी कसे कॅल्क्युलेट केले? आग लागली तेव्हा माझ्या दुकानामध्ये 36,000 एवढ्या किमतीचा टोटल स्टॉक होता, त्यापैकी मी 2400चा स्टॉक वाचवला. म्हणजेच एवढा स्टॉक माझा आगीमुळे नष्ट झाला. यालाच मी म्हणणार लॉस बाय फायर. याला मी म्हणणार लॉस बाय फायर. आगीमुळे माझं नेट एवढं नुकसान झालेलं आहे 33,600 एवढ्या किमतीचं. पण आता इकडे पुढे चला. आपण इथं असं म्हटलं बघा, द सम इन्शुअर्ड वॉज ₹30,000. मला त्यांनी विमा पॉलिसी किती रुपयांची उतरवली ते पण सांगितलेलं आहे आणि पुढे पण म्हटलेलं देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. जेव्हा तुम्हाला पॉलिसीची अमाऊंट दिली जाते किंवा प्रॉब्लेम मध्ये सांगितलं जातं की ॲव्हरेज क्लॉज आहे, तर अशा वेळेस तुमचा इन्शुरन्स क्लेम हा लॉस
बाय फायर नसतो, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम पुढच्या स्टेपमध्ये घेऊन जावा लागतो. इन्शुरन्स क्लेम हा आपल्याला ऍव्हरेज क्लॉज नुसार कॅल्क्युलेट करावा लागतो. मग ऍव्हरेज क्लॉज नुसार इन्शुरन्स क्लेम काढायचा तर कसा, हे पाहण्यापूर्वी ऍव्हरेज क्लॉज आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर साधं सिंपल आहे बघा. काय करायचं की इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम बघा ती किती दिलेली आपल्याला, 30,000. तर ही इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट जर का तुमच्या टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पेक्षा कमी असेल, हे बघा इथे टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती होता, 36,000 पेक्षा जर इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम कमी असेल तर तिथे ऍव्हरेज क्लॉज असतो. किंवा वेगळ्या, आता आपण उलट्या शब्दांमध्ये हेच बघूया की जेव्हा टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हा इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त असतो. कसं पण बघा, इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पेक्षा कमी असेल किंवा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर जर इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त असेल तर तिथं काय असतो, ऍव्हरेज क्लॉज असतो. आणि मग अशा वेळी आपला इन्शुरन्स क्लेम काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागतो. आपण जाऊया स्टेप नंबर 5 कडे. त्याला मी इथे नाव देतो इन्शुरन्स क्लेम ऍज पर ऍव्हरेज क्लॉज. ऍज पर ऍव्हरेज क्लॉज. ऍव्हरेज क्लॉज नुसार इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ते आता आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि मागच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला ते सांगितलं होतं की कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट करायचा. त्याचा फॉर्म्युला पण सांगितला होता, पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, पुन्हा लक्षात घ्या. काय आहे तो फॉर्म्युला इन्शुरन्स क्लेम ऍज पर ऍव्हरेज क्लॉज कॅल्क्युलेट करण्यासाठीचा, तर तो आहे लॉस बाय फायर. आता ही लॉस बाय फायरची रक्कम कुठे मिळेल आपल्याला, तर स्टेप नंबर 4 मध्ये मिळेल. मी इथं पूर्ण वाक्य न लिहिता इथं 4 लिहितो ब्रॅकेटमध्ये, बरोबर. लॉस बाय फायर इनटू, याला गुणायचं कशाने, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. चला प्रॉब्लेम कडे. द सम इन्शुअर्ड वॉज ₹30,000. याला इथे मी म्हणतो अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. ही कुठे असते, कुठे असते, ही प्रॉब्लेम मध्ये असते. आणि ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला, गुणाकाराला भागायचं कशाने, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरने. मग त्याला डिवायडेड बाय टोटल स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, त्याने काय करायचं, भागायचं. आणि टाका आता याच्यामध्ये फक्त किमती. लॉस बाय फायर स्टेप नंबर कुठे होता, 4 मध्ये. काढला की नाही आपण, तो किती होता, 33,600 इंटू अमाऊंट ऑफ पॉलिसी कुठे दिली असते, प्रॉब्लेम मध्ये दिली, किती येते, 30,000. 30,000 डिवायडेड बाय टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. टोटल स्टॉक पण आपण मगाच काढला की नाही, किती होता तो, 36,000. जो इथे आहे बघा, फक्त इथं काय केलं, 1,000च्या त्यांनी 80% आपल्याला घ्यायला सांगितलं, म्हणून इथं इन्स्टेड ऑफ टेकिंग 1,000 आपण किती घेतले, 800. आणि टोटल आली त्याची किती, 36,000 डिवायडेड बाय किंवा अपॉन 36,000. आणि करा बरं आता हा फॉर्म्युला तुम्ही सॉल्व, आणि मला तुम्ही आता रक्कम सांगणार आहात किती रक्कम येते ही. तर ती रक्कम येईल 28,000. म्हणजे जरी तुमच्या व्यवसायाला आग लागली आणि तुमच्या मालाचं नुकसान 33,600 झालेलं असलं तरी हे पूर्ण नुकसान तुम्हाला न मिळता तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज असल्यामुळे किती रक्कम मिळणार आहे, 28,000 एवढीच रक्कम मिळणार आहे. तर या पद्धतीने जर असा स्पॉइल गुड्सचा म्हणजेच ऍबनॉर्मॅलिटी असलेला एखादा प्रॉब्लेम असेल तर तो या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, नेहमीच्याच पद्धतीने. फक्त थोडासा चेंज काय केला की पहिल्या स्टेपमध्ये आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जे पहिलं ट्रेडिंग अकाउंट आणि तिसऱ्या स्टेप मधलं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, इथे पूर्वी आपण एकच अमाऊंटचा कॉलम बोथ साइड घेत होतो, त्याच्याऐवजी आपण 2 स्वतंत्र कॉलम केले.
एवढा एक बदल केला, अन्यथा आपण स्टेप बदललेल्या नाहीये, तर नेहमीच्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आपण आपला इन्शुरन्स क्लेम या ठिकाणी कॅल्क्युलेट केला 28,000. तर या पद्धतीने इन्शुरन्स क्लेमचा जर एखादा ॲबनॉर्मॅलिटी किंवा काही अनेक ऍडजस्टमेंट असलेला प्रॉब्लेम आला तर या पद्धतीने मुलांनो सॉल्व्ह केला. समजलं? चला, थँक्यू.